हम बात करने आए, बाइक देनी नहीं है, बात करने आए। महिलांना बसलो तुम्ही बसा बसा माझी सिन्सिअर रिक्वेस्ट आहे परत ऍक्च्युअली ते तुम्ही पण रेकॉर्ड करू शकता. सो विदाउट गव्हर्नमेंट परमिशन मीडियामध्ये ऍक्च्युअली काही सांगू शकत नाही, मीडियाच्या प्रेझेन्स मध्ये काही सांगू शकत नाही आणि माझ्याकडे काहीच परमिशन नाही. सो माझी विनंती आहे, मी साहेबला आणि जो काही महिला लोक आहे इकडे मी नक्की चर्चा करतो, परंतु मी मीडियामध्ये सांगू शकत नाही बिकॉज गव्हर्नमेंटचं परमिशन नाही बात करायला. नाही, आम्ही आता सध्या तुमचं काय ऐकावं अशी आमची पण अपेक्षा नाहीये. यांचं काय बोलणं होत आहे, संजय राऊत साहेब येत आहेत, तेवढ्यासाठी आम्ही आलो. तुमची काही हरकत असेल तर तुम्ही आमच्याशी बोलू नका, आमची तुम्हाला काही हे नाही, आग्रह नाही. एक मिनिट, एक विनंती आहे, लेट अस ऑल गो टू कलेक्टर सर. कलेक्टर सर कडे सोबत बसून चर्चा, ठीक आहे, देन विल एक मारहाण तुम्ही केली तशी तक्रार त्या महिलांची, तुम्ही कांदा घेऊन मारले नाही, तक्रार ऑलरेडी. सो सी एक सांगतो, तुम्ही हातात काटा घेऊन त्यांना मारला. ठीक, एक मिनिट सांगतो. तुम्हाला मारायचे अधिकार आहे असा तर प्रश्न साहेब, हे काही कमेंट्स मी मीडियामध्ये सांगू शकत नाही, क्योंकि त्याला पण सच माहिती, मला पण सच माहिती काय झालं, त्याला पण माहिती, मला पण माहिती, त्याला पण माहिती. सो माझी विनंती आहे, काही चर्चा करायला ना आपण कलेक्टर साहेब कडे बसून चर्चा. ऐका आता तुम्हाला संजय राऊत साहेबांनी फोन केला होता, हे सगळ्या महिला आमच्याकडे त्या ठिकाणी आल्या, त्यांनी तक्रार केल्या, वाद झाल्यानंतर यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही स्वतः त्यांना मारा. त्यांचं मन तुम्हाला माझी विनंती आहे, एक बार कलेक्टर साहेब कडे जाऊन आपण जाऊ ना, मी पण येतो. साहेब, दोन गोष्टी अशी आहे, आम्ही तुमच्याकडे याच्यासाठी आलो. तुम्ही आज आम्हाला कलेक्टरचं नाव सांगतो. घरात घुसण्याचं काय कारण? विषय असा आहे, याला आम्हाला काही राजकीय रंग द्यायचा आहे. आम्ही स्थानिक आहोत, आम्ही स्थानिक भूमिपुत्र आहोत, आमच्या स्वतःच्या जमिनी आहेत. शासनाला चर्चा करायची होती, तर ही याच्या अगोदर का नाही केली? आणि जर चर्चा करून जर हे सोडलं असतं तर हे सगळं घडलं नसतं. बरोबर आहे. आता काय झालंय, तुम्ही आहे बाहेरून आलेली मंडळी, तुम्हाला या शहरातली, या जिल्ह्यातली काही भौगोलिक स्थिती माहित आहे का? नाही. तर मग तुम्ही तिथल्या सरपंचांना, तिथल्या आमदारांना, त्यांच्या सगळ्या शेतकऱ्यांचे बैठक घेऊन त्याच्यातून मार्ग काढला असता, असं आमचं म्हणणं आहे. ज्यावेळेस आमच्याकडे शेतकरी आले त्यावेळेस आम्ही इथं आलो. आम्ही कुठलाही राजकीय स्टंट करण्यासाठी आलेलो नाही. हे गेले 8 दिवस सगळे प्रकार घडले साहेब. शहरामध्ये अनेक रस्ते ताब्यात घेतलेले, तिथं वाद नाही झाले. जिथं वाद झाले ते 2 ठिकाणं, त्र्यंबक रोड आणि हा रोड झाला. आम्हाला रिंग रोडला विरोध नाही. जे इतर राज्यात चालू आहे त्या पद्धतीने आमचा सुद्धा तुम्ही त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. आणि पोलिसांना सुद्धा अधिकार नाहीये, तुम्हाला अधिकार नाही, कलेक्टरला अधिकार नाही, ते शेतकऱ्यावर हात उचलणं, त्यात महिलांना. हा विषय आहे, मीडियाचा हा विषय आहे. कारण मीडियाने जर हे पुढे आणलं नसतं तर हे दाबलं टाकलं. आम्ही कोर्टात गेलोय, कोर्टाचा काय निकाल लागतो काय नाही तोपर्यंत तुम्ही या सगळ्या प्रोसिजर थांबवल्या पाहिजे. बाकी शांत बस. नोटीस इथे येत आहे 2 मिनिटं, तुम्ही त्यांना सांगा. कलेक्टर साहेबांनी मला सांगितलं, आता तुम्ही माझ्याकडे येऊन द्या, आपण सगळे चर्चा करू. त्यांना आले की आपण जाऊ ना. पंकज पवार, कोण तुम्ही
बोराडे साहेब तुम्ही मराठी आणि थोडा ना हम ऑलरेडी 4-5 बार नोटिस इश्यू केलेल्या आहे. ओके प्रांत मॅडम ऍक्च्युली ना एक क्षेत्र माझा क्षेत्रफळ नाही. मग तुम्ही गेले कसे? माझ्याकडे अरे हल्ली भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्त केलेले ना. 2 गोष्टी साहेब, मराठी अधिकारी इथं आहेत, त्यांना सगळं माहिती आहे, इतिहास माहिती आहे. पिढ्यानपिढ्या आमचे तिथं घर आहे. तुम्हाला एक निवेदन आलं, अरेंजमेंट चेंज करू नका. आमचं म्हणणं आहे ते बिल्डरांनी दिलं. ओके ज्यांनी त्या जमिनी घेतल्या त्याच्या बाजूला. सगळे बात आहे ही माझ्या हातात नाहीये. नाही मग तुम्ही गेले कसे? तुम्ही निवेदनाचं सांगता का सर? तुम्ही काय बोलायचे? आम्ही जमिनी मोजायला आले तर आम्ही तो एक मिनिट आम्हाला पण माहिती पाहिजे ना का जमिनी कुठून मोजताय तुम्ही ते पण तुम्ही काय बोलताय अशी दंड फिरवायचे तुम्ही म्हणता पोलीस स्टाफ काय करतोय पकडा ना 7-8 लेडीज आम्हाला त्यांनी अक्षरशः आमच्या खवड्डा दुखतोय माहिती का 7-8 जण आम्हाला माझं ऑपरेशन झालेलं आहे अक्षरशः मी खाली बसून घेतलं. एक मिनिट थांबाव. इथं सांग काय झालं तू सांग. सर मी विचारायला गेले का आमच्या माणसाने साहेब आले साधीपुढे बिल्डर लोक वाचवायचे शेतकरी मारायचे ही कोणती पद्धत? घर पाडून कोणता विकास आहे साहेब? आमचे जीवन उद्ध्वस्त करून तुम्हाला काय विकास होणार आहे? वर्षाचे घर पाडून कोणता विकास आहे? रस्ते आणि फक्त रस्ते म्हणजेच विकास का?